समाजाचं नुकसान करून देणारा आजादा आमचा नेता या ठिकाणी हरपला। या ठिकाणी सर्व जाती शेतकरी समाजाची तळागाळातली जाण असताना आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक सांगतो, आज आपण सोसायटीचं जे 0% कर्जाने जे आपल्याला व्याज दिलं जातं, व्याज घेतलं जात नाही, त्याचा जनक हा अजितदादा पवार होते। आजही तुम्हाला 700 पर्यंत मोटरीला वीज बिल मिळत नाही, तुम्हाला विदाऊट वीज बिलाचं आज मोटारीला परमिशन आहे, याचा जर खऱ्या अर्थानं जनक असेल तर आदरणीय अजितदादा पवार साहेब। आज या ठिकाणी आपल्या शिक्षक गरिबीतील लोकांना शिक्षण कसं मिळावं, काय मिळावं याच्या गोष्टी केल्या जातील, पण वैयक्तिक आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना प्रपंच करून जर राजकारण करून कसं करायचं हे जर शिकवणारा आदर्श असणारा नेता आमचा अजितदादा असो। ज्यावेळेस आपल्या कुटुंबातील एखादा माणूस जातो, दुःख होतं, येणार आहे, जाणार आहे, परंतु तो माणूस कुटुंबातील किती कर्तृत्व आहे, तो गेल्यानंतर त्याच्यामुळे त्या कुटुंबात किती आर्थिक हानी झाली तिच्यावरून त्याची क्रियाशीलता ठरवली जाते। एखादा माणूस ज्यावेळी करता पुरुष जातो, आयुष्यभर त्या कुटुंबाला आर्थिक झळ देऊन जातो आणि ते कुटुंब ज्यावेळी आर्थिक झळीमध्ये येतं त्यावेळी त्या माणसाची त्याला आठवण राहते। तसाच आपल्या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख ज्यावेळी शेतकऱ्यांना अन्याय होईल, शेतकरी अडचणीत येईल, त्यावेळी या शेतकऱ्यांना खरंच दादाच्या आठवण आल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी जसं प्रमोद शेठ मी या ठिकाणी आलो, आणखी शेत असेल तुम्ही असेल मी तुमच्याशी बोलू शकतो, डायरेक्ट बोलू शकतो तुम्ही आपल्या देशात तसं सचिन बाबा असेल, कृषीताई असेल, डायरेक्ट दादाचे संबंध होतं। 8 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही पुण्याला तिकीट मागायला गेलो, मला कल्पना नव्हती दादाचा आणि सचिन भाऊचे इतके संबंध आहे। आणि मुलाखत चालू झाली आणि दादा ज्यावेळी तुळशीताईंनी मुलाखत दिली आणि दादा ज्यावेळी भाषणाला आले त्यावेळी दादा व्यासपीठानं म्हणाले, सचिन अरे तुळशीला तिकीट दिलं तर घरचा प्रपंच घरच्या भाकरी कोण करणार, जे वाक्य त्यावेळी दादांचे। आणि म्हणजे पहिल्यापासून राजकारण सोडून तुळशीताई आणि सचिन भाऊ यांच्या अक्षय निगडीत संबंध आम्ही अनेक कल्पना आखल्या होत्या, आपण हे करू ते करू काय हरकत नाही। पण मी तुम्हाला एकच उदाहरण देतो, ज्यावेळेस कोंढाणा सर करण्याची जबाबदारी तानाजी मालुसरेंना दिली आणि तानाजी मालुसरे त्यावेळी धारदीर्थ ठरला आणि पहिली अशी लढाई आहे तर सेनापती धारदीर्थ झाल्यानंतर कोंढाणा किल्ला आपण सर केला। आज आपल्यात आपला सेनापती नाहीये, परंतु सर्वांनी जी आपल्या सेनापतीची स्वप्न अधुरी राहिली जी आपली पूर्ण करण्याची जबाबदारी सगळी आपली आहे आणि तीच करी दादांना सरदार निवडावी। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।